बगूर केंद्रात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा. विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न. केंद्रात दिवसभर दर्शनासाठी सेवेकरांची रीघ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे, भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया अर्थात बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बगूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र यामध्ये विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम दिवसभर पार पडले. उधळा गुलाल वाजवारे नगारे, उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी, असे गुणगान स्वामींचे करण्यात आले. प्रकट दिनानिमित्त केंद्रात सकाळी 6 वाजेला दत्तू गोरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. 8 वाजेला भूपाळी आरती रवींद्र येरम यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 8:30 वाजेला सामुदायिक श्री स्वामी चरित्र पठण सेवेकरांनी केले. 10:30 वाजेला नैवेद्य आरती विद्या करंजकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. 11:45 वाजेला स्वामी याग करण्यात आला. दुपारी 12 वाजेला समीर महाले आणि सहकाऱ्यांनी भजन तसेच भक्तिगीते सादर केली. सायंकाळी 6:30 वाजेला नैवेद्य आरती झाली. हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांचे स्वामी चरित्रावर प्रवचन पार पडले. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवेकरी सुनील ससाने, मधुकर बोराडे, यशवंत मोरे, अशोक आहेर, दत्तात्रय कदम, सागर बडदे, समाधान सूर्यवंशी, संस्कार ठाकरे, सोपान काळे, ललित कस्तुरे, ऋषी करंजकर, निलेश देशमुख, रोहित होळकर, विकास करंजुले, चेतन सूर्यवंशी, नितीन मुसळे, गणेश राठोड, लता थापेकर, कमल सहाने, भावना जाधव, कोमल खरे, भारती पाटील, प्रगती लाकारिया, वैष्णवी वालसाडे, पूजा सावरगावकर, प्रतिभा वाघ, अश्विनी चव्हाण, सोनाली वारुंसे, सविता राठळ आणि केंद्रातील सेवेकरांनी परिश्रम घेतले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, बगूर, नाशिक.